नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक ऐतिहासिक घडामोड समोर आली आहे। सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून त्यांच्याकडे वित्त मंत्रालयाची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। यामुळे त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत। लोकमत सभागृहात साध्या आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेला हा शपथविधी सोहळा अल्पवेळात झाला असला तरी त्याचे राजकीय पडसाद मोठ्या प्रमाणात उमटत आहेत। सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीने राज्याच्या राजकारणात नवीन समीकरणांची सुरुवात झाल्याचं स्पष्ट होत आहे। वित्त मंत्रालयासारखं अत्यंत महत्त्वाचं खातं सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आल्यामुळे राज्याच्या आर्थिक धोरणांवर त्यांचा थेट प्रभाव राहणार आहे। विकास, सामाजिक न्याय, महिला सक्षमीकरण आणि आर्थिक स्थैर्य या मुद्द्यांवर भर देण्याचे संकेत त्यांच्या भूमिकेतून दिसून येत आहेत। या शपथविधीच्या निमित्ताने सत्ताधारी आघाडीत उत्साहाचं वातावरण असून विरोधकांकडूनही या निर्णयाकडे बारकाईने पाहिलं जात आहे। काही राजकीय विश्लेषकांच्या मते हा निर्णय भविष्यातील नेतृत्वाची दिशा ठरवणारा ठरू शकतो। विशेष म्हणजे हा शपथविधी शरद पवार यांच्या अनुपस्थितीत पार पडला, यावरूनही विविध राजकीय चर्चा रंगल्या आहेत। मात्र जाणकारांच्या मते हा निर्णय पूर्वनियोजित आणि रणनीतीचा भाग आहे। एकूणच सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात महिला नेतृत्वाचा नवा अध्याय सुरू झाल्याचं चित्र आहे। येत्या काळात त्यांच्या निर्णयांचा राज्याच्या कारभारावर नेमका काय परिणाम होतो, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे। मित्रांनो, सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा इतिहास रचला गेला आहे। हा निर्णय राज्याच्या भविष्यासाठी किती महत्त्वाचा ठरेल, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल। राज्यातील ताज्या, खऱ्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही बातमी शेअर करा। धन्यवाद।